मित्रांनो, कसे आहात सगळे? बऱ्याच दिवसांनी भेटतोय आणि बोलतोय. सध्या बरेच व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु कुणी रिपोर्ट मारू द्या, कुणी अजून काही आपल्याविषयी वाईट हे करू द्या, आपली भावना चांगली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतोय. याचा अर्थ मी विरोधकांच्या बाजूने आहे का? काहीच संबंध नाही. जेवढे विरोधक वाईट आहेत, तेवढे सत्ताधारी समजूया. आपण फक्त जनता, सर्वसामान्य माणसं आणि इतर सरकार यांच्यातला दुवा म्हणून चर्चा करतोय. म्हणून कदाचित माझी आपल्याला एक विनंती आहे की ज्यांना कुणाला फार मी बोललेलं लागत असेल, झोंबत असेल, माझी शब्द पटत नसतील, तर फारसं मनावर घेऊ नका. फक्त एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काही भूमिकांकडे बारकाईनं जर तुम्ही पाहिलं, तर मी फक्त लोकहिताचं बोलतोय. याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. नीटची परीक्षा असू द्या किंवा कुठलीही एक्झाम, खाजगी क्लासेसवाले किंवा परीक्षा सेट करणारे सेटर आज जर चीटर बनले असतील, तर मुलांच्या भवितव्याशी खेळणारे, पालकांच्या कष्टाची चेष्टा करणारे आणि पालकांच्या खिशावर दरोडा टाकून स्वतःची खिशे भरणारे आरोपी हे खरं तर जाहीर केले पाहिजेत. महाराष्ट्राला आणि अर्थात राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या खाजगी क्लासेसवाल्यांची चौकशी होती, हे साधे लोक नाहीत. तर यांनी शिक्षक हाताशी धरलेत, मुख्याध्यापक हाताशी धरले. एक जी काही नीटची यंत्रणा आहे, ही सगळी यांच्या खिशात आहे. म्हणून 28 लाख रुपये एका पेपरचा रेट फुटतो. हजारो करोडो विद्यार्थी महाराष्ट्रासह देशातून बसतात. सामान्य पालक आणि त्यांचे मुलं हे प्रामाणिकपणे आपली मुलं वैद्यकीय क्षेत्रात गेली पाहिजेत म्हणून कष्ट करतात आणि पैशावाली धनदांडगी मात्र बरोबर पैसे देऊन पेपर विकत घेऊन स्वतःची जागा सेट करतात. हा हलकटपणा जर मराठवाड्यातली लोक करत असतील, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातली करत असतील, पश्चिम महाराष्ट्रातली, कोकणातली करत असतील, तर हे एक भारतीय नागरिक म्हणून, राष्ट्राच्या हितासाठी संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, सहन करणार नाही. खाजगी क्लासेसवाल्यांची जर चौकशी होत असेल, तर चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि सगळे क्लासेसवाल्यांची चौकशी झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. त्याचं कारण असं आहे, कारण यांच्या जर जाहिराती पाहिल्या, अहो हे पूर्ण पान पेपरला जाहिराती देतात, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये यांच्या सगळ्या टीव्ही चॅनल्सला जाहिराती असतात, यांची सगळीकडे सेंटर आहेत. हे सगळं होतं कशावरून? पैशाचा खेळ आहे. बरं, हे मॉक इंटरव्ह्यू असेल किंवा यांची जी वैयक्तिक एक्झाम असेल, 100 पैकी 95-90 प्रश्न जर यांच्या बरोबर येत असतील आणि हे स्वतः विद्यार्थ्याकडून जर वधवून घेत असतील, हा काय चमत्कार आहे? आणि हे खाजगी क्लासेसवाल्याकडेच असा चमत्कार कसा घडतो? यांच्याकडेच हे ज्ञान कुठून येतं? आमच्या मुलांना जे शाळेमध्ये शिकवतात त्या शिक्षकांकडे हे ज्ञान कसं येत नाही? कारण शिक्षक जो शिकवतो शाळेत, हा काय कमी शिकवतो का? यांना पगार कमी आहे का? पण तरी सुद्धा काही चीटर आहेत, जे पेपरच बनवतात ते जर बाहेर विकत असतील, यांचे मास्टर माइंड गल्लीपातच तुम्हाला मिळणार नाहीत, तर दिल्लीपर्यंत आहेत. हे एका विशिष्ट विचारधारेचे आहेत, विशिष्ट पक्ष संघटनेचं काम कदाचित करत असावीत आणि यांची आयडियोलॉजी ही फक्त पैसा कमवण्याची असेल, शिक्षणाचं व्यापारीकरण करण्याचे असेल, तर आम्ही पालक म्हणून, आम्ही नागरिक म्हणून, आम्ही एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आम्ही हे का खपवून घ्यायचं? म्हणून सीबीआय कडून चौकशी असू द्या, राज्य सरकारचा त्याच्यात इंटरेस्ट आहे, केंद्र सरकारचा आहे, तर या सगळ्या मायबाप सरकारनी कसून चौकशी करून जे जे दोषी असतील, तुमचे आमचे इकडचे तिकडचे, अजिबात असं काही मुलाहिजा कुणाचा बाळगू नका. सरसगट जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातल्या कठोर गुन्हे दाखल करा. आणि माझं मत आहे, तुम्ही एखादं काही लवजियाचं प्रकरण असेल, धर्मांतर असेल, त्याची घरं पाडण्यापर्यंत किंवा तो जर आमच्या मुलींना फसवत असेल तर कठोर तुम्ही पावलं उचलता. मग देशाशी गद्दारी करणारे आणि शिक्षणाचा
बाजार आणि व्यापार करणारे हे लोक सुद्धा देशद्रोह आहेत. यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या नीट घोटाळ्यांच्या लोकांवर, आणि यांना सुट्टी देऊ नका. कारण हा पालकांच्या भावनांशी खेळण्याचा सगळा प्रकार आहे. आणि किती दिवस महाराष्ट्राला लुटणार, देशाला लुटणार, आणि आम्ही फक्त बघत बसणार का? आणि गल्ली बोळातले लोक आज जे बातम्यातून सांगतात की नीट मधला हा मास्टर माइंड पकडला, हा मास्टर माइंड पकडला, हे मास्टर माइंड असू शकत नाहीत. IAS लॉबी, परीक्षेची यंत्रणा आणि जे कोणी परीक्षा पेपर सेट करणारे लोक आहेत आणि जे विकणारी लोक आहेत, हे याच्यामध्ये दोषी आहेत. आणि खाजगी क्लासेसवाले यांना सुट्टी देऊ नये अशी प्रामाणिक भावना आहे. कारण मी आज बऱ्याच पालकांना आणि मुलांना बोललो, भेटलो, साहेब ते पुढे येऊन बोलायला सुद्धा तयार नाहीत. का? तर लहान मुलं आहेत तर त्यांच्या करिअरचा विषय, आणि पालक हा सर्वसामान्य असतो. आज त्यांचा आवाज कोण आहे? तुम्हाला आम्हाला बोलावं लागेल. मी कुठल्याही पक्षाच्या आणि सत्तेच्या, सरकारच्या किंवा विरोधकांच्या बाजूने किंवा कुणाच्याही विरोधात नाही. मी सत्याच्या बाजूने बोलतोय, आणि जे बोलतोय ते रास्त बोलतोय. कारण आमचे हजारो विद्यार्थी, करोडो या राज्यासह देशातले आणि त्यांचे पालक जर फसत असतील